तर आज मी चॅलेंज घेतोय सर्वाइव्हिंग 24 hours विथ 100 रुपीज ओनली. मग काय आलोय ग्रॅज्युएटला सांबर पोहे खाण्यासाठी. आता ग्रॅज्युएटला सांबर पोहे ऑर्डर केले. 100 मधले 20 रुपये संपले. नाश्ता करताना पण विचार करतोय की दुपारच्या जेवणाला काय खायचं, बोलले विषय झालाय. आजचं चॅलेंज जरा हार्ड जाणार असं वाटतंय मला. दुपारचं काय खायचं काय सुचनाच. गावात गेलं बघू आता काय खायचं. फायनली शेवटी डिसाईड झालं काय खायचंय ते. अण्णा एक रगडा लावा मला. तसं म्हणलं की अण्णाने एका मिनिटात माझ्या हातात रगड्याची प्लेट ठेवून दिली. काय म्हणा पण क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त श्रीराम पाणीपुरीलाच आहे कर्जत मध्ये. आणि इतक्या कंपनीचे चॅलेंज चालू म्हणलं फुकटची पोरी सोडतोय मी खायची. सकाळपासून 40 रुपये खर्च झाले, 60 रुपये शिल्लक. आता 15 रुपये रसला जाणार. 15 रुपये रसला गेल्या मोजून 45 रुपये राहतील. 45 रुपयात बघू संध्याकाळी आपलं काय होतंय. जाऊ दे चॅलेंजचं टेन्शन सोडा, आता गार रस पिऊन घ्या. आता विषय संध्याकाळी जेवणाला आपल्याकडे होते 45 रुपये उरलेले. 40 रुपयाची भेळ खाऊन टाकू म्हणलं जेणेकरून आपलं पोट बी भरणार मन बी. भेळचा विषय पण एकदम क्वालिटी. चॅलेंज एकदम ओके मध्ये संपलेला आहे. 5 रुपये शिल्लक पण राहिले. आता 5 रुपये चॉकलेट खाऊन घरी जाऊ. मग एका दुकानात जाऊन डिगभर कॅडबरी, एक 5 स्टार कॅडबरी 5 वाली उचलून आणली. 5 रुपयाच्या 5 स्टार सोबत आपला आता चॅलेंज संपत आहे. आता 100 रुपये चॅलेंज पूर्ण झाले. आता तुम्ही लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा पुढचं चॅलेंज कोणतं घेतलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.